एका 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार, एका 12 वर्षाच्या मुलावरती सामूहिक बलात्कार, या अशा मुलांवरच्या अत्याचाराच्या घटना ऐकायला आल्या ना, किंवा टीव्हीवरती बघायला मिळाल्या ना, की एक नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून आणि एक पालक म्हणून काळजी वाटते, भीती वाटते, राग देखील येतो. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशात प्रत्येक 2 मुलांमागे एका मुलावरती ही बाल लैंगिक अत्याचाराची घटना घडलेली असते. म्हणजेच 2007ला आपल्या सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातल्या बालकांवरती 2:1 म्हणजे 2 पैकी एका मुलावरती अत्याचार झालेला आहे किंवा तो त्या अत्याचारांना बळी पडतो. मग मला तुम्ही सांगा, जर हे एवढं न्यूजपेपरमध्ये येतं, टीव्हीवरती येतं किंवा 2007च्या आकडेवारीनुसार देखील आपल्या समोर येत असेल, तर याचा अर्थ आपल्या आजूबाजूला इकडे तिकडे नक्कीच काहीतरी घडतंय हे मात्र खरं. मग माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून किंवा एक प्रौढ व्यक्ती म्हणून याकडे आपण लक्ष देणार आहोत की नाही, हे महत्वाचं आहे. आता बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय हे समजून घेणं तितकंच महत्वाचं. बाल लैंगिक अत्याचार म्हणजे 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीवरती लैंगिक कृती करणं. आता ही लैंगिक कृती 2 प्रकारे असू शकते. बाल लैंगिक अत्याचाराचे मुख्यतः 2 प्रकार पडतात. एक म्हणजे स्पर्श करून केला जाणारा अत्याचार आणि दुसरा म्हणजे स्पर्श न करता केला जाणारा अत्याचार. आता स्पर्श करून केला जाणारा अत्याचार म्हणजे काय, की जिथे बालकाला हात लावणे किंवा त्याच्या प्रायव्हेट बॉडी पार्टला किंवा त्याच्या अवयवांना हाताळणे किंवा त्याला तशा पद्धतीने आपल्या अवयवांना हाताळण्याच्या सूचना देणे, हे देखील बाल लैंगिक अत्याचाराचे एक प्रकार आहे. किंवा मुलावरती बलात्कार करण्याचा प्रयत्न करणे किंवा मुलावरती बलात्कार करणे, हे स्पर्श करून केल्या जाणाऱ्या अत्याचारांमध्ये येते. आता स्पर्श न करता केले जाणारे अत्याचार म्हणजे कोणते? त्यामध्ये खऱ्या अर्थाने मुलांना शिवीगाळ करणे, अश्लील भाषा वापरणे किंवा त्यांची चेष्टा करणे हे देखील येतं. ही चेष्टा त्यांच्या लैंगिक कृतीच्या दृष्टिकोनातून केलेली असते. तसेच मुलांना अश्लील व्हिडिओ पाठवणे, अश्लील रील पाठवणे किंवा त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवणे, हे देखील स्पर्श न करता केले जाणाऱ्या अत्याचारांमध्ये येतं. इतकंच नाही तर लहान मूल एखादं कपडे बदलत असेल किंवा अंघोळ करत असेल, त्याला चोरून बघणे, हे देखील स्पर्श न करता केल्या जाणाऱ्या अत्याचारांमध्ये येतं आणि हे बाल लैंगिक शोषणाचा एक प्रकार आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला हे समजणं तितकंच महत्वाचं आहे. आपण आता स्पर्श करून केले जाणारे अत्याचार आणि स्पर्श न करता केले जाणारे अत्याचार, या दोन्ही अत्याचारांची काही उदाहरणे पाहिली. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण आकडेवारी जर बघितली तर आकडेवारीनुसार 10 पैकी 7 बालकांवर अत्याचार करणारा व्यक्ती हा त्यांच्या विश्वासातलाच असतो. आता विश्वासातला म्हणजे कोण? तो आपल्या घरातला असू शकतो, नातेवाईक असू शकतो किंवा आपल्या आजूबाजूला राहणारा. तो नेहमी आपल्या घरी येतो, आपल्याशी चांगल्या पद्धतीने बोलतो आणि मुलं त्याच्यावर विश्वास ठेवतात. बऱ्याचदा आकडेवारीनुसार जसं मी तुम्हाला म्हणालो की 10 पैकी 7 म्हणजे सर्वात जास्त प्रमाण हे ओळखीच्या लोकांचं आहे. आता हा अत्याचार करणारा व्यक्ती कोणत्या चित्रपटातल्या व्हिलन सारखा दिसत नाही. अर्थात तो तुमच्या आणि माझ्यासारखा सर्वसामान्य घरातलाच असतो. किंवा मुलं निरागस पद्धतीने त्याच्याकडे बघतात आणि तोही अत्यंत निरागसपणे मुलांसोबत वागतो, पालकांसोबत वागतो. पालक त्याच्यावरती विश्वास ठेवतात, मुलं त्याच्यावरती विश्वास ठेवतात आणि तो व्यक्ती त्या विश्वासाचा गैरफायदा घेतो. आता ह्या घटना कुठे घडतात? ह्या घटना कुठेही घडतात. गर्दीच्या ठिकाणी, जिथं शांत जागा आहे किंवा लोकांची वर्दळ कमी आहे, अशा भागात या घटना जास्त प्रमाणात घडतात. इतकंच नाही तर शाळांमध्ये, घरांमध्ये, घराच्या टेरेसवरती कुठेही बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना आपल्याला समजून येतात किंवा त्या घडतात. बालकांवर होणाऱ्या अशा घटनांचा त्यांच्या आयुष्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतो. बालक ह्या घटना विसरत नाही. अशा वेळेस आपण त्यांच्यासोबत उभं राहणं तितकंच गरजेचं आहे. मग फुला फाउंडेशन नेमकं काय करतं? फुला फाउंडेशन बालकांसोबत उभं राहतं, बालकांना सेफ टच, अनसेफ टच यासारख्या गोष्टी शिकवतात. इतकंच नाही तर मुलांसोबत काम करणारे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य किंवा कोणत्याही संस्थेतले कर्मचारी जे मुलांसोबत काम करतात किंवा शाळेतले पालक यांचे वेगवेगळे सेशन्स फुला फाउंडेशन घेतं. मुलांसोबत उभं कसं राहायचं,
मुलांचा विश्वास कसा जिंकायचा, किंवा मुलं आपल्याशी एका मैत्री नात्यात कसं बोलू शकतील जेणेकरून त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटना ते आपल्याला सांगू शकतील. आणि मुलांना जर योग्य वेळी समुपदेशन मिळालं नाही, किंवा मुलांना सेफ आणि अनसेफ सिच्युएशन ओळखता आल्या नाही, तर मुलांवरती अत्याचाराच्या घटना होतात आणि त्या घटना त्यांच्या आयुष्यभर मनावरती कोरल्या जातात. अशा वेळेस फुला त्यांच्यासोबत उभं राहतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फुला फाउंडेशन पर्यंत पोहोचायचं कसं. हे खाली जे तुम्हाला नंबर दिसत आहेत, त्या नंबरवरती आपण कधीही कॉल करू शकता. हा नंबर 12 महिने आणि 24 तास चालू असतो. तुम्हाला कळालं नाही किंवा मुलं शांत आहेत असं वाटतंय, किंवा तुम्ही शाळेत काम करताय किंवा संस्थेत काम करताय, तर तुम्हाला वाटत असेल की आपल्या पालकांसोबत, आपल्या शाळेतल्या शाळा व्यवस्थापन समितीसोबत किंवा शिक्षक म्हणून आपण हा विषय समजून घेणं किती महत्वाचं आहे, यासाठी आपण मुलांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे वेगवेगळे सेशन्स घेतो. ते सेशन्स तुम्ही ऑर्गनाईज करू शकता. आम्हाला या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. आमची टीम तुमच्यापर्यंत येईल आणि हे सेशन्स घेतील. कारण मुलांना समजून घेणं आणि मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करणं तितकंच महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट सांगताना मला खूप महत्वाचं वाटतं, ते म्हणजे 2012ला आलेला पॉक्सो कायदा. हा कायदा इतकाच महत्वाचा आहे कारण मुलांच्या सुरक्षतेच्या बाजूने तो उभा राहतो आणि एक प्रौढ नागरिक म्हणून तो आपल्याला आपली जबाबदारी बजावतो देखील. आपण जर शाळेत काम करतोय, आपण पालक आहोत, किंवा आपण शाळेच्या कोणत्याही कमिटीवरती आहोत, किंवा आपण कोणत्या संस्थेचे पदाधिकारी आहोत आणि आपण मुलांवरती काम करतोय, तर तुम्हाला पॉक्सो हा कायदा माहीत असला पाहिजे. कारण जर एखाद्या मुलाने तुम्हाला एखादी घटना सांगितली आणि तुम्ही ती दुर्लक्षित केली, किंवा तसं काही नाही असं म्हणून दुर्लक्षित जर केलं, तर पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत आपल्यावरती देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. खऱ्या अर्थाने ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणं अत्यंत महत्वाच्या आहे. त्यामुळे आपण हा विषय समजून घेऊयात. फुला तुमच्यासोबत नेहमीच उभं असेल आणि आपण प्रयत्न करूयात की सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रत्यक्ष किंवा जिथे कुठे संधी मिळेल तुमच्याशी संवाद साधण्याची, संवाद साधून हा विषय समजून घेऊ आणि मुलांच्या भविष्यासाठी एकत्रित राहून काम करूयात. त्यामुळे शेवटी इतकंच सांगेल की मुलांना समजून घ्या, मुलांवरती विश्वास ठेवा आणि मुलांनी एखादी घटना तुम्हाला सांगितली तर तू चुकीचा आहे किंवा ते आपल्या घरातलेच आहेत असं म्हणू नका. मुलांवरती विश्वास ठेवा आणि मुलांना समजून घ्या. आता ही माहिती तुम्हाला जर अत्यंत महत्वाची वाटली असेल तर कृपया ही माहिती तुम्ही आपल्या दुसऱ्या मित्रांना, शाळेमध्ये किंवा जिथे कुठे तुमचे व्हॉट्सअपचे कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीचा उपयोग होईल आणि ते आपल्या मुलांबाबत, आपल्या आजूबाजूच्या मुलांबाबत जागृत होतील. त्यामुळे फुला नेहमीच तुमच्यासोबत आहे. एकदा मुलांना फुलू द्या आणि त्यांना फुलत राहू द्या.